सो हे व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सर्व? होप करतो तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो गाईज, आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही जाणार आहे आता दीदीकडे म्हणजे भेटायला. तुम्हाला जसं माहिती होतं की मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो आता मी डिलीट केला आहे. आम्ही गेलेलं ॲडमिशन करायला, तिचं ॲडमिशन घेतलं, पण त्याच्यावरती त्या व्हिडिओवरती कॉपीराईट आलं, यूट्यूबने मला कॉपीराईट दिलं. सो मी तो व्हिडिओ केलेला आहे आता डिलीट. नंतर आम्ही तिला सोडायला पण गेलेलो, तर त्यावेळेस पण काय व्हिडिओ बनवता नाही आला. पण आज आपण व्हिडिओ बनवूयात आणि आता 1 महिन्यानंतर आम्ही तिला भेटणार आहेत परत. आणि रक्षाबंधन पण आहे आजच. सो आज रात्रीपर्यंत आम्ही पोहोचू, तर मग राखी वगैरे बांधणार आहेत. सो बघू आता कसं काय सीन होते काय नाही ते. आता सगळी आवराआवरी चाललेली आहे आणि आता सकाळच्या वाजलेले आहेत 8 आणि आत्ता आम्ही निघणार आहेत जायला. सो चला बघू आता कसं काय होतं काय नाही. तर चल. सो गाईज, हे बघा एवढं काही सामान आहे. हे बघा याच्यामध्ये पुरणपोळ्या, चपात्या वगैरे सगळं आहे. हे बघा भरून पूर्ण बॅग आहे याच्यामध्ये, म्हणजे भरून आहे सगळं. आणि हे आमच्यासाठी गाडीमध्ये जाताना सगळं घेतलं आहे. आणि हे दीदीसाठी उशी, ही माझ्यासाठी गाडीमध्ये झोपायला मस्त, आणि ही दीदीसाठी. आणि ही एक बॅग आम्ही घेतली आहे. सो आता एवढं काय सामान आहे, घेऊन जायचं आहे. सो आता जाऊयात फटाफट, कसं काय सीन होते. सो गाईज, आत्ताच आमचं इकडे जेवण वगैरे झालं आहे. आम्ही इकडे मस्त बसून गाडीमध्ये जेवण केलं, डब्बा वगैरे आणलेला आम्ही. सो आत्ताच जेवलो आहेत आणि आता थोडासा असंच ब्रेक घेतो, थोडं थांबलो आहे. आत्ता वाजलेत दुपारचे 3. आम्ही सकाळी 9 वाजता निघलेलो, पण आम्हाला पालघरवरून निघताच 10 वाजले, कारण की गाडीमध्ये पंक्चर पण होतं. सो आता आम्ही कुठे भारूचपर्यंत आलो आहेत. भारूचच्या पुढे थोडं, तर तिकडून वडोदरा आहे काहीतरी 60 किलोमीटर, जास्त नाही आहे. आम्ही पोहोचू 4 वाजेपर्यंत, 1 तासात. सो आता जाऊयात लवकर, दीदीला पण भेटूयात. काहीतरी 1 किलोमीटर बाकी आता इकडून, आणि आम्ही दीदीला पण बोलवलेलं आहे मेन गेटवरती. आता जाऊयात. आणि मम्मी आत्ताच उठली झोपून. फोन लावला त्याला. या नमस्कार. सो गाईज, आम्ही इकडे कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहेत. हे बघा, हे देखो. आणि मम्मी गेलेली आहे आता हॉस्टेलमध्ये दीदीसोबत. आम्हाला दोघांना एंट्री नाही आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे ना, म्हणून. सो आता ते येतील खाली परत, आणि सामान वगैरे घेऊन गेलेत. सो आम्ही इथे ते बघा, तिकडे पुढे हॉस्टेल आहे आणि आम्ही इकडे पार्क केली गाडी. इकडे थोडे केस वगैरे नीट केले जात आहे, कारण की यांना करायचं फोटोशूट तिकडे समोर. आता जाऊ फटाफट करू काय करायचं. आणि किती वाजता निघायचं आहे? किती वाजता निघायचं आहे?
6-7. गाईस तिचं हॉस्टेल इकडे आणि हॉस्टेलच्या बाहेरच एवढा मोठा ग्राउंड आहे बघा. आता इकडे थोडेफार क्लिक केलेत फोटो पप्पांचे. इकडे बघा किती मोठं आहे. तो गाईज ते बघा तिकडे हॉस्टेल आहे, इकडे गाडी आहे आणि इकडे पप्पा. हे बघा पप्पा इकडे झोपलेत. बोलतात की एवढी गाडी चालवून थकलो आहे आणि दीदीने साधं त्यांना घरात पण नाही घेतलं म्हणून, म्हणजे रूमवरती पण नाही घेतलं म्हणून इकडेच झोपलेत ते. तुम्हाला पाठवणार ना, मला स्टेटसला टाकायचं स्पेशल. हो भाई फुल. सो गाईज आता आमचं सगळं काय झालेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहेत इकडून. राखी पण बांधलेली आहे, फोटोज पण काढलेत मस्त आणि भेटलोय पण दिदीशी. आणि आता आम्ही जाऊ इकडून रिटर्न. दिदी दिदी बाय 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 बाय. आता अर्धी बाजू आहे बघतोय ना, तेच चालू आहे थोडं ते. तुला करतो मी थोडं. बाय 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 बाय. हा बाय. हा यूट्यूब चॅनल सांग माझं. बाय. गाईज आलो आम्ही आता इकडे जेवायला आणि आता इकडेच आम्ही थोडं पुढे एक हॉटेल आहे तिकडे थांबणार आहेत. मागच्या वेळेस पण आम्ही तिकडे थांबलेलो जाताना, पण मग आम्ही थोडंसं त्या साईडला रूट चेंज करून या साईडला आलं परत जायच्या रोडला. सो त्याच आम्ही हॉटेलमध्ये परत थांबणार आहेत. आणि इकडे मम्मीने डबे काढलेले आहेत आणि आता खाऊयात. हे बघा किती डबे आहेत, 1 2 3 4. तोंड दाखवा. आता जेवूयात. इकडून भाजी वगैरे ऑर्डर केली आहे. सो बघू आता काय होते. खाऊयात आणि मग जाऊन झोपू, मग परत सकाळी निघायचं पण आहे. गाईज जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय हॉटेलकडे जायला. हे इकडेच जस्ट कोपऱ्यातच आहे हॉटेल. जाऊ का पेट मजा हो गई. हां पट भरलं का? तुझा चेहरा दिसत नाही याच्यात. सो गाईज चाललो आहे. हे बघा हे आहे हॉटेल. मागच्या वेळेस पण इकडेच थांबलेलो आम्ही. सो यावेळेस पण इकडेच थांबले आणि गाड्या तर बघू शकता. अहमदाबाद मुंबई हायवे आहे. भरपूर ट्रान्सपोर्टिंग चालू आहे इकडे, म्हणजे भरपूर ट्रक्स असतात. सो गाईज फायनली आलेलो आहेत रूमवरती. हे बघा असं काही रूम आहे. तिकडे मम्मी पप्पा झोपलेत पण. आणि हे बघा इकडे टी व्हीसुद्धा आहे आणि आता टी व्हीला आपण काहीतरी लावूयात. हा इकडे एक मिरर आहे आणि ही दीदीने बांधलेली राखी आहे. हे बघा सो हे बघा असं काही रूम आहे. इकडे 2 बेड आणि बस सिम्पलचा रूम आहे. आणि इकडचं काय व्ह्यू वगैरे हा समोर डायरेक्ट मेन अहमदाबाद हायवे. सो आता ह्या ब्लॉगला आपण इथे ॲड नाही करतो. सो आता हे बघा 1 सेकंड एक जादू है, अपन देखेंगे इस पर CID. सो जाते हैं लाइट्स ऑफ करके. सो टाटा बाय. सो गाईज सकाळ झालेली आहे आणि आम्ही आंघोळ वगैरे करून मस्त रेडी झालेलो आहेत. सगळं काय आता पॅक बिक केलं आहे. मम्मी पप्पा पण निघतायच. आणि इकडे एक सेकंड हे देखो ये है हायवे, अहमदाबाद मुंबई हायवे. बघा सकाळी सकाळी पण गाड्या सुरू झालेल्या आहेत. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे मग किती वाजले 9 वाजले असतील. सो आता आम्ही निघतो इकडून. चलो अभी निकलते हैं, सब बंद करते हैं और जाते हैं. काय राहिलं नाही ना? हां काय राहिलं नाही मम्मी, काहीच नाही राहिलं.
गाईज हे बघा हेडफोन्स पण असेच ठेवले आहे. बोलतो काय नाही राहिलं. हे काय काहीच नाही राहिलं हे बघ. कुठं होतं? ते बघ तिथे होतं पुढे. बरं झालं लक्ष. आता बरोबर झालं असतं का. पप्पांना खाते पण जातोच नाही का घरी? हा. हा बघ आहे का हे लक्षात आहे का तुमच्या. हा मी आता त्यांना आवाज दिला असेल. तसेच निघालेत सगळे. सो गाईज हे बघा आता निघतोय गाडीमध्ये आलोय काय आता. सो गाईज हॉटेलमधून निघल्याच हे बघा इकडे टायर पंक्चर झालेलं. पंक्चर पण निघलं. पूर्ण हवा गेलेली.